न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। गोदाकाठ परिसरातील नामवंत तसेच सभासदांचा विश्वास संपादन करणारी अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या सायखेडा येथील गंगा बिसनजी भुतडा नागरी सहकारी पतसंस्थेचा 32वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। अनेक सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्थेचा आर्थिक आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे। संस्थेने आपल्या सभासदांच्या सोयीसाठी विविध योजना राबवल्यात, त्यामुळे गोदाकाठ परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होऊन विश्वासाचं नातं तयार झाले। संस्थेची सभासद संख्या 3100 असून ठेवी 29,75,00,000 रुपये आहे, तर संस्थेने 26,28,00,000 कर्ज वाटप केलंय। 31 डिसेंबर 2023 पर्यंत 72,27,000 रुपये नफा झालाय। संस्थेने सभासद आणि ठेवीदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशचंद्र भुतडा, अध्यक्ष निशांत भुतडा, उपाध्यक्ष नरेंद्र गीते, सहसंचालक मंडळ व्यवस्थापक शंकर कुटे तसेच पतसंस्थेत दिवसभर थांबून शुभेच्छांचा स्वीकार करत होते। यावेळी पतसंस्थेत अनेक मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या। वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात आकर्षक सजावट करण्यात आली होती। तसेच शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मान्यवरांचे अल्पोपहार आणि केशर दूध देऊन स्वागत करण्यात येत होतं। यावेळी संचालक दिगंबर गीते, सतीश मणियार, दामोदर कुटे, संपत खालकर, घनश्याम जोंधळे, भीमा वाघ, शैला भुतडा, सुशीला देशमानकर, दत्तू हडपे, मधुकर खालकर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते। आज 2 जानेवारी 2024 रोजी गंगा बिसनजी भुतडा नागरी सहकारी पतसंस्था ला 32 वर्ष पूर्ण होत आहेत। आज या 32व्या वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती। आज सर्व सभासद, ठेवीदार, भागधारक, कर्जदारांना आमंत्रित करण्यात आले होते आणि आज सर्वजण प्रचंड प्रतिसाद देऊन या तीर्थप्रसादाला आले। सगळ्यांच्या 9 वर्षाच्या शुभेच्छा आम्हाला आणि पतसंस्थेला मिळाल्या। आज या 32व्या वर्धापन दिनानिमित्त सांगण्यास अत्यंत आनंद होतो की ह्या 32 वर्षात संस्थेने भरभक्कम अशी प्रगती केली आहे। सध्या पतसंस्थेच्या ठेवी 30 कोटीच्या टप्प्यात पोहोचल्या आहे। 29,75,00,000 इतक्या ठेवी असून 25 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे आणि संस्थेचे खेळते भाग भांडवल हे 41 कोटी असून संस्थेची एकूण सभासद संख्या 3100 इतकी आहे आणि मागच्या गेल्या 10 वर्षापासून संस्था सतत नफा कमवते। मागील वर्षी सुद्धा संस्थेने 80 लाख इतका नफा कमवला होता। या वर्षी सुद्धा संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम आहे। 31/12/2023 म्हणजेच जो वर्ष संपलं, ह्या 9 महिन्यांचा एप्रिल ते डिसेंबर पर्यंतचा संस्थेचा नफा हा 72 लाख रुपये असून ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा अधिक नफा संस्था कमवेल अशी निश्चितपणे आम्हाला खात्री आहे आणि या सर्वांसाठी संस्थेच्या सगळ्या ठेवीदारांचं, भागधारकांचं, कर्जधारकांचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि या संस्थेच्या घोडदौडीमध्ये संस्थेचे सर्व कर्मचारी अत्यंत दक्षपणाने कर्तव्य चोखपणे पार पाडत संस्थेची सेवा करत आहेत आणि त्यामुळेच ही सतत प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे। सर्वात आनंदाची गोष्ट, संस्थेने या वर्धापन दिनानिमित्त 32व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत जे लोक ठेवी ठेवतील त्यांना नेहमीच्या व्याजदरापेक्षा 1% अधिक व्याजदर देण्याचं ठरवलंय। तरी संस्थेच्या वतीने आमचं प्रत्येक भागधारकाला, ठेवीधारकांना नम्र विनंती आहे की या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्या आणि 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 दरम्यान ठेवलेल्या ठेवींवर नेहमीपेक्षा 1% अधिकचा व्याजदर मिळवा। ही योजना 31 जानेवारी 2024 पर्यंतच आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। न्यूज इंडिया मराठीसाठी संजय भागवत, सायखेडा।